श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. न लगे करणे तीर्थाटन, हठयोगाधिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधन कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नुरेची. वर्तता सता संसारी, स्वामीपद आठवी अंतरी. तया ते या भवसागरी, निश्चये तारिती समर्थ. सर्व कामना पुरवोन, अंती दाविती सुरनुभुवन. जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात, राहता सदा श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयांसी. आपुली व्हावी प्रख्याती, हे नसेची जयाचा चित्ती. स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता. कोणासी भाषण न करीती, कवणाचे गृहा न जाती. दुष्टोत्तरे जनताडिती, तरी क्रोध नयेची. शीतोष्णाची भीती, नसेची ज्यांची या चित्ती. सदा अरण्यात बसती, एकांत स्थळी समर्थ. सुखदुःख समान, सदा तृप्त असे मन. लोकवस्ती आणि वन, दोन्ही जया सारखी. परमेश्वर रूप यती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती, जन हासती तया ते. यावेळी मंगळवेढ्यात, बसप्पा तेली राहात. दारिद्र्य पिडिला बहुत, दीनस्थिती तयाची. बसप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी. 18 विश्वे दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत, सहज वनामाजी जात. तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज. कंटकशय्या करोन, तियेवरी केले शयन. ऐसे नवल देखोन, लोटांगण घालितसे. अंतरी पटली खूण, यती ईश्वरास पूर्ण. म्हणून सुखे शयन, कंटकशय्येवरी केले. अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करोनी, दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडोनी या स्तभिता, झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका, कृपाघना भक्तपालका. पापताप आणि दैन्यहारका, विश्वपते जगद्गुरु. पाहुनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती. वरदहस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे चरणी, मन जडले तैपासोनी. राहू लागला निशिदिनी, स्वामी सन्निध आनंदे. जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात. ऐसे पाहुनी हसत, कुटिल जन तयाते. वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला. घरदार विसरला, वेडा झाला निश्चये. मग बसप्पाची कांता, ऐकुनिया ऐशी वार्ता. करीतसे आकांता, म्हणे घर बुडाले. आधीच आम्ही निर्धन, परी मोलमजुरी करोन. करीत होतो उपजीवन, आता काय करावे. बसप्पा येता गृहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त, स्वामीचरणी आसक्त. जनपावदान भीत, नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान. ते होऊनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात, बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात, घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नाना परी. मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक. परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती. स्वामीचरणी जडली वृत्ती, देहभान नसेची. तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला, सर्पसमूह चोहीकडे. वृक्षशाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय. पाहोनिया ऐशी परी, भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ,
बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीते का सर्पापरी गुंडोळणी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडोनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावेत वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची याविषयी बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे असा तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पापताप आणि दैन्य ज्यांचे दर्शने निरसोन जायते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करोनिया स्थिर सादर होऊनी ऐकावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ।